टाकलं, पाणी दिला, चहा दिला, समोरच देवघरी भारी वाटलं. सहज देवघरात डुकून पाहिलं, श्री गुरु दत्तात्रया, बाळूमामा, तुळजापूरची आई, परडी, बाकी सगळे देव. तुमच्या भाषेत सांगा, एवढं सगळं आहे आपल्याकडं, पण याच्यातून आम्ही घेतो काय? साधू संतांनी सांगितलं, आम्ही ज्ञानेश्वरी नाही पाहिली कधी, आमच्या भाग्यात नाही हरिपाठ, कारण व्याप खूप लय होता, आम्ही अनपढ होतो किंवा शिकलो सवरलो, आता वेळच नाही वाचायला. महाभारत नाही आम्ही वाचलं कधी, रामायण नाही वाचलं आम्ही कधी, आम्हाला नाही सवड झाली साध्या माणसांना. पण कमीत कमी हे रामायण, महाभारत, गीता, गाथा, भागवत, हरिपाठ, ज्ञानेश्वरी हे सोप्या भाषेत घराघरापर्यंत आणून पोहोचवलं आमच्या बाळूमामाने. पोहोचवलं नाही पोहोचवलं. अहो माणसा प्रेम करा तर सांगितलं साधू संतांनी सांगतात, तुका म्हणे सांगो किती या तो भगवंताच्या, किंवा चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलवित हरिविना. अजून एके ठिकाणी सांगितलं त्यांनी, देव आहे हृदय मंदिरी शोधरी पाहिजे. आणखी बाळूमामाने सांगितलं, माणसात तर देव आहेच आहे. अहो झाडात देवे, वेलीत देवे, फुलात देवे, पक्ष्यांच्यात देवे, मुक्या प्राण्यांच्यात देवे, एवढं सांगावं त्यांनी. आणि मग सहज रस्त्याने जर चाललं ना, मोठं बकऱ्यांचा कळप दिसतो, काळी काळी पांढरे पांढरे भारी बकरी असतात, आणि एकच त्यांचा मालक असतो, तो पुढे चालतो, लाईन सोडत नाही कुणी लाईन. त्या बकऱ्यांच्याकडे पाहिलं की बाळूमामाची आठवण येते, आणि आठवण आल्यानंतर असं वाटतं, रुद्राचा अवतार त्यांच्यात सुद्धा भगवंत आहे. पण आम्ही समजून घेतलं का? अजून सांगू सोप्या भाषेत, तुमच्या पटकन लक्षात येईल. ऐका, मला सांगा, बाळूमामाचे सद्गुरू कोण होते? केलते का सद्गुरू केलते का मामांनी? कोण होते? मुळे मामा. बाळूमामाचे सद्गुरू होते मुळे मामा. बाळूमामाच्या गळ्यात होती तुळशीची माळ. बाळूमामा होते पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे भक्त. त्याचा कधी विचार केला का? आम्ही नुसतं म्हणलं बाळूमामा की जैन, बाळूमामा की जैन, बाळूमामा की जैन, बाळूमामा की जैन. अहो बाळूमामा पंढरीला जात होतं, पांडुरंगाची भक्ती करत होतं, कपाळाला गंध होता, गळ्यात माळ होती. हे आमच्या बाळूमामाचे विचार आहेत. त्यांनी सांगितलं तसं, पण आम्ही आचरणात आणलं नाही. त्याच्यासाठी भारी माळच घालावं लागेल, तेव्हा तुम्ही बाळूमामाचे भक्त होता. कपाळाला गंधच लावावा लागेल, तेव्हा तुम्ही बाळूमामाचे भक्त होता. बरं, हे बी सांगितलं
त्यांनी त्यांना सांगायचं तात्पर्य पंढरीचा पांडुरंग परमात्मा हे श्रेष्ठ आहे. मामाला काय सांगायचं दुसरं ते सांगायचंय. तोच देव विटेवर उभा कटेवर हात ठेवून तो सगळ्यात श्रेष्ठ आहे. सर्व देवांचा देव तो हा पंढरीराव ते सांगितलं त्यांनी. अजून नाथ बाबा बी सांगतात पा नाथ बाबा सुद्धा सांगतात. महिला मंडळी आपल्याला सवय मंगळवार आला की आंबाबाई, शुक्रवार आला की सरस्वती, थोडा दिवस झालं चाललं तुळजापूरला, थोडा दिवस झालं चाललं कोल्हापूरला, काळूबाईला, सगळीकडे जाता का नाही जाता तुम्ही? काळूबाई तीच पार्वती आहे, पार्वती तीच जगदंबा आहे, जगदंबा तीच कोल्हापूरची आई आहे, तीच तुमच्या देवघरात आहे आणि तीच कोल्हापूरची आई, तीच अंबाबाई, तीच काळूबाई. आमचे नाथबाबा सांगतात आषाढी कार्तिकी सगळ्या साधू संतांचं म्हणणं आहे पंढरीचा पांडुरंग परमात्मा सगळ्यात मोठा देव आहे. माऊली सुद्धा हरिपाठात सांगतात चहुवेदी जान साही शास्त्री कारण 18 पुराण हरिसे गाते. 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराणे पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं महत्व सांगतात. मग त्या देवाला काय आवडतं कधी पाहिलं पाहिजे का नाही पाहिजे? व्यवहार सांगते तुम्हाला. व्यवहार महिला मंडळी आणि पुरुष मंडळी तुम्ही दोघांनी बी ऐका. मला सांगा हा सुखी आणि समाधानी संसार कोणाचा आहे? प्रश्न सोपा आहे, बघू उत्तर किती जणांना जमतंय. आज सुखी, परत एकदा ऐका महिला मंडळी, आज सुखी आणि समाधानी संसार कोणाचा आहे? आहे का नाही कोणी सुखी तुमच्याकडे? नाही, सगळे अशी करतात. नाही नाही नाही, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? मला सांगा, ज्याच्या दारात 2 व्हीलर 4 व्हीलर 5-10 गाड्या उभ्या आहेत तो समाधानी नाही? बरं जाऊ द्या. ज्याला 2-4 पोर आहेत तो समाधानी. त्याला तुला टेन्शन आहे बाबा आता, आहे का नाही? पुरीचा बाप लय फ्रेश आहे, 1 नंबर फ्रेश आहे, पण पोराच्या बापाचं विचारूच नका. काल एवढी आईश केली गडी गुंडी काढून कॉलर टाईट करून चौकातून चालायचं. एखादा पुरीचा बाप आला ना, जवळ जायचं बसायचं, या चहा घ्यायला,
नको 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 जुळल काय तुमचं आमचं हे तुमचा आमचा उकंडा म्हणजे तुमची संपत्ती आहे. अजिबात खिटून घेत नव्हतं, अजिबात विचारत नव्हतं. पुरीच्या बापाला वाटायचं चांगली एखादी जागा बघावी, सुरीच बघावी, लेकराचं कन्यादान होईल आणि कल्याण होईल आयुष्याचं. पण ती काय ऍडजस्ट करत नव्हतं नाहीच. आणि आज काही करा बाबा, पण तेवढं ऍडजस्ट करा, कसं बी करा तेवढं ऍडजस्ट करा. आज काय अवस्था आहे. आणि वर आटी बी पुरीची आईची काय नको, पण 10-15 एकर बागायती जमीन पाहिजे. 2 एकर एकदम कमी आहे. किती पाहिजे, कमीत कमी 10-15 बागायती जमीन पाहिजे. पोरग सर्व्हिसला पाहिजे, चांगलं भारी बंगला पाहिजे, घर पाहिजे, हे का नाही, 2 व्हीलर 4 व्हीलर गाडी पाहिजे. आणि एवढं सगळं असून वर म्हणायचं आमची पोरगी रानात जाणार नाही. रानात जाणार नाही 15 एकर कशाला. एक जण आमच्या तिथं पाहुणे आले, 4 दिवस झाले, 4च पाहुणे आले संत